वसई विरार शहरात कौटुंबिक वादातून एकामागून एक हत्येच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे। पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासात शहरात मन सुन्न करून टाकणारी दुसरी घटना घडली आहे। या घटनेत आईनेच आपल्या पोटच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली असून या घटनेमागचे संभाव्य कारण समोर आल्यामुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडाली आहे। नालासोपारा पूर्वेला संतोष भुवन परिसर आहे। या परिसरातील तांडापाडा येथील विद्या विकासनी चाळीत प्रजापती कुटुंब राहते। शनिवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास आई कुमकुम प्रजापती हिने मुलगी अंबिका प्रजापती वय वर्ष 15 हिची निर्घृण हत्या केली। अंबिका ही 5 भावंडांमध्ये सर्वात मोठी असून तिची आई आणि तिच्यात सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच तुणीज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आई कुमकुम प्रजापती हिला अटक केली। मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। सध्या हत्येमागील नेमके कारण समोर आले नसले तरी पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच आमची टीम घटनास्थळी दाखल झाली। या प्रकरणी सध्या चौकशी सुरू असून तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्रक्रिया मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले शृंगी यांनी दिली आहे। तसेच मोठी मुलगी मयत अंबिका प्रजापती वय वर्ष 15 ही आपल्या लहान भावंडांना मारहाण करत होती, ज्याला तिची आई कुमकुम प्रजापती हिचा विरोध होता। या वादातूनच ही हत्या झाली असल्याची शक्यताही यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले शृंगी यांनी वर्तवली आहे। मुलीची हत्या करण्यासाठी वरवंट्याचा वापर करण्यात आला। जेव्हा ही घटना घडली तेव्हा सुरुवातीला चाकूने गळा चिरून आई कुमकुम प्रजापती हिने मयत अंबिका प्रजापती वय वर्ष 15 हिची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात होता। मात्र चाकूने नव्हे तर वरवंटात डोक्यात ठेचून अंबिकाची हत्या झाली असल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झाले। यापूर्वी घडलेली घटना 23 जानेवारी 2026 रोजी नायगाव पूर्वेतील कोताडीपाडा येथे राकेश कुमार मौर्या याने त्याची पत्नी कोमल मौर्या हिची हत्या केल्याची घटना उघड झाली होती। कोमल मौर्या हिचे कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय राकेश याला आला होता। याच कारणावरून दोघांमध्ये सतत वादविवाद होत होते। शुक्रवारी दुपारी सुद्धा याच कारणामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि या वादातून पती राकेश मौर्य याने कोमल हिची गळा दाबून हत्या केली होती।